मला आठवतं तुम्ही जेव्हा सर्वात पहिल्यांदा सरकार क्षेत्राची कामात सुरुवात केली 600 बँकेत पहिले संकल्प नंतर व्हाईस चेअरमन झालो आणि त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की समाजाला बदलण्यासाठी एक फार मोठं साधन जर कोणतं असेल तर ते सहकारी खाजगी क्षेत्रामध्ये देखील गुंतवणूक केली तर विकास होतो. सरकार देखील आपल्याकडे विकास करण्यासाठी प्रयत्न करतात, परंतु खाजगी क्षेत्र सरकारी क्षेत्र याच्यापेक्षाही एक समाजात बदल करण्याचं प्रभावी माध्यम जर कोणतं असेल तर ते सहकार क्षेत्र. सहकार क्षेत्रामधून सामाजिक बदल होतो, समाजाचा विकास होतो आणि त्याचबरोबर आर्थिक प्रगती आणि सामाजिक दोन्ही एकाच साधलं जाऊ शकते. आणि म्हणून सहकार क्षेत्राला पुढे आणण्याची गरज. मी 10 सामाजिक क्षेत्रामध्ये 4 लोकसभेत निवडले तर 2 निवडून घडवली नव्हती, पण मोदींनी मंत्री केलं आणि म्हणून राज्यसभेत पहिल्यांदा हरियाणानंतर आंदोलन. परंतु त्यानंतर 14 सांगितलं होतं, पण मोदी साहेबांनी सांगितल्यानंतर मंत्रिपद घेतलं होतं. मी सांगितलं आता खूप झालं तर राजकारणात मला नाही, तरी देखील मोदी साहेबांनी आणि अमित शहाजी मला सांगितले सहकार क्षेत्राची पॉलिसी द्या. त्यामध्ये खूप चांगली माणसं होती. माझे मित्र जे सहकार पार्टीचे संस्थापक आहेत सतीश मराठे होते, खूप चांगली माणसं. अमूलचे मॅनेजिंग डायरेक्टर, सगळ्या देशातल्या सगळ्या सहकार क्षेत्राची ज्येष्ठ मंडळी होती. आम्ही अहवाल पण दिला. त्या अहवालामध्ये एक मुद्दा मी स्पष्ट केले की समाजामध्ये पुढच्या काळात 2047 पर्यंत विकसित भारतची आपली कल्पना आहे ती प्रत्यक्षात साकार करायची असेल तर सहकार क्षेत्राशिवाय पर्याय नाही. आणि कारण असं की आजही आपण पाहतो तर आपल्या देशाचं उत्पन्न ग्लोबल उत्पन्न चांगल्यापैकी वाढले, पण तरी देखील दरडोई उत्पन्न कमी. दरडोई उत्पन्न आणि सरकारचं जेवढं उत्पन्न एकाच वेळा वाढायचं असेल, सरकारचं म्हणजे देशात एकाच वेळा वाढायचं असेल तर आपल्याला सहकाराशिवाय पर्याय. कारण सहकार क्षेत्रामध्ये व्यक्ती विकासावर जास्त भर दिला जातो, सामाजिक बांधिलकीचं पालन केलं जातं आणि म्हणून सहकार क्षेत्राशिवाय 2047 विकसित भारत होणं शक्य नाही.